अरे वहिनी, अश्विनी, अरे बापरे, वहिनी संध्याकाळच्या वेळेला झोपून कशी काय राहिले? अरे बापरे, केवढी कामं करायची आहेत. नवरात्र. आई बाहेर मगाशी सगळे आले होते, मी त्यांच्याशी न बोलताच मी त्यांना सांगितलं होतं की मी खिरापत करून देते आणि मी काही बोललेच नाही. बरीच कामं करायची आहेत. नवरात्र सुरू होत. अश्विनी, अश्विनी, वहिनी, आपल्याकडे घट बसत नाहीत. आपण नवरात्र नाही करत वहिनी. शिल्पी, मला माहित आहे ग, पण उपवास तर करतात ना सगळे. आणि उपवास म्हटलं की साबुदाणा आला, वरई आली, राजगिरा, शेंगदाणे. डब्यात आधी किती शिल्लक आहे ते बघायला पाहिजे. हो ना आई? आई, आणि उपवासाची ना भाजणी सुद्धा करूया आपण. हं, आणि यावेळी ना तुम्ही उपवास करायचा नाही, मी उपवास करणार आहे, सांगून ठेवते. तुम्ही दोघे अशा काय बघताय माझ्याकडे? केवढी सगळी तयारी करायची आहे, मी कशी काय बसू? वहिनी, का अशी वागतेस? शिल्पी, मला सांग, तू तुझ्या गोळ्या घेतल्यास? एवढी चिडतेस का तू? बरोबर, त्यामुळेच असं होतंय. अगं, काही खाल्लं नसशील, चेहरा बघ किती पेल दिसतेस ती. मी तुझ्यासाठी ज्यूस किंवा काहीतरी खायला करून आणते. अगं, तू जाऊ दे मला. तू कुठे गेली होती? आणि तुला मी सगळी जळमट साफ करायला सांगितली होती, पंखे पुसून ठेवायला सांगितले होते मी. अगं, बाबा यायच्या अगोदर ना सगळं घर कसं लख्ख झालं पाहिजे. आणि श्रेयस येणार आहे असं का विचारताय? माझी खात्री आहे, नवरात्र सुरू झाली ना की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सगळं काही छान होईल बघा. आई, तू गोळी दे तिला. गोळी. आता ही कसली गोळी? वयू, अगं तुला चक्कर आलेली म्हणून डॉक्टरने दिली. अरे बापरे, म्हणून मी अशी झोपून राहिले का? मला कळलंच नाही ग मी कशी झोपले. पण तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये मदत करा. स्वयंपाकघरात पण बरीच काम आहेत आणि दिवा पण घासायचा. आई तू आराम कर, मी सगळी कामं करते. हा, मी पण आई, तुम्ही वहिनी होतं मला. वहिनी तू पड बरं. हा, तू पड जरा. खूप काम आहेत अगं. होतील सगळी कामं. अगं, खूप नवरात्र जवळ आली, सगळ्या गोष्टी करायच्या. त्या सगळा मूड खराब करून टाकला शिल्पीने. हा एवढा गेटअप तरी कोणासाठी करून बसायचं? मला वाटलं चांगला बकरा मिळाला मला, पण नाही, शेवटी माझ्यावरच चिडून गेली ती. साली ना सगळी सोसायटीच बंडल आहे. मला वाटलं इथे सगळी चांगली लोक राहत असतील, पण नाही, सगळे 150 लोक राहतात इथे. 150. पुढच्या वाचस्पती, आता तुम्हालाच काहीतरी करावं लागणार. तर ती शिल्पी तर गेली चिडून. ती काही आता स्वतःहून इथे याचं नाव घेत नाहीये. मग आता तुम्हालाच काहीतरी सोल्युशन काढून तिच्या घरी जावं लागणार आहे. कारण मला तर पैशांची गरज आहे. ते पैसे मला शिल्पीकडून मिळणार आहे. ऊर्जा वाचस्पती, आता मिशन शिल्पीचं घर. बाबा, बाबा एक मिनिट. बाबा तुम्ही आत नका येऊ. मी आणि बबन आत जातो, तुम्ही इथेच थांबा. विद्युत टीव्हीवर न्यूज बघितली ना, तेव्हाच आत काय परिस्थिती असेल याचा अंदाज आला मला. आणि एक लक्षात ठेव, ज्याला बघायला आलोय ना आपण, तो माझा मुलगा आहे. या काही अनआयडेंटिफाईड बॉडीज आहेत. बस पेटल्यामुळे सर्वांचे चेहरे जळून खाक झालेले.
तुम्हाला जर ओळख पटत असेल तर बघा. आणि काका तुम्ही प्लीज बाहेर थांबाल का? नाही मी बाबा काका बाबा सावरा स्वतःला बाबा काका सावरा. काका तुम्हाला सांगत होतो आतमध्ये नका येऊ. बाबा प्लीज काळजी घ्या बाबा. कसं झालं रे विद्युत? ते माझ्या मुलाला माझ्या डोळ्यासमोर मी जन्म दिला ज्या मुलाला आयुष्यभर सांभाळलं, त्याची प्रत्येक गोष्ट आजपर्यंत पूर्ण केली, हौसेने सांभाळलं रे. आणि आज मी त्याला बघूही शकत नाही रे विद्युत. विद्युत त्याला खूप त्रास झाला असेल ना, खूप ओरडला असेल तो. एक माणूस असा कसा इतका जगू शकतो रे? तरी हाका मारला असेल, आरडोरड केली असेल, आक्रोश केला असेल पंड्या, पण आपण कुणी त्याच्या मदतीला जाऊ शकलो नाही. किती दुर्दैवी बाब आहे रे मी, की मी माझ्या मुलासाठी काहीच करू शकलो नाही. श्रेयस माफ कर बेटा, आपल्या बापाला माफ कर श्रेयस मला. अरे पण जेव्हा त्याला माझी खूप गरज होती तेव्हाच मी त्याच्या मदतीला येऊ शकलो नाही. मी त्याला मृत्यूच्या तोंडी दिलं. आम्हाला नका बोलू. काका सावरा स्वतःला. म्हणून सांगत होतो सर, बॉडी आयडेंटिफिकेशन साठी येऊ नका. आपल्या माणसाला अशा अवस्थेत बघणं फार अवघड असतं. आणि तरी जर तुम्हाला बॉडी ताब्यात घ्यायची असेल तर मला सांगा, मी तशी प्रोसिजर सुरू करतो. इन्स्पेक्टर साहेब, भाऊ काहीच ओळखता येत नाही. ज्याला आम्ही घेऊन जाणार आहोत तो श्रेयस आहे की नाही हेच आम्हाला माहित नाही, तर कोणाला घेऊन जाऊ आम्ही? या काही बॉडीज आहेत आम्ही आणू शकलो, बाकीच्या सर्व बॉडीज जळून खाक झाल्या. आणि जर या बॉडीज आता ओळखून जर कुणी ताब्यात नाही घेतलं तर आम्हाला आमच्या पद्धतीनं अंत्यसंस्कार करावे लागतील. आय एम सॉरी इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला कोणालाच घेऊन जायचं नाही. ठीक आहे, काकांची काळजी घ्या. हा प्रकार ताईला सांगता येण्यासारखाच नाहीये, पण मी तिला सांगू तरी काय? फोन का नाही लागत आहे? अहो ऐका ना, हा मेसेज मिळाल्यावर ना तुम्ही लगेच फोन करा. घरातल्यानी ना खूप टेन्शन घेतले आणि काय माहित नाही कसला भलताच विचार करते. तुम्ही लवकरात लवकर या, मी तुमची वाट बघते. अहो म्हणजे माझ्या मुलाचा मला एकदा शेवटचा चेहराही पाहता येणार नाही, असं कसं बोलू शकता तुम्ही? आई अहो काय बोलताय तुम्ही? ते सुखरूप आहे तो, का रडताय तुम्ही? नका ना असं करू. ताई ऐक माझं. ताई, श्रेयस आपल्याला सोडून गेलाय. श्रेयस आपल्यात नाहीये. अगं आम्ही गेलो होतो तिथे, त्या सगळ्या डेड बॉडीज आहेत ना, आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या आहेत. अगं त्या ऍक्सिडेंट मध्ये कोणीच वाचलं नाहीये. आपलं श्रेयस सुद्धा.
तू चेहरा बघितलास का त्यांचा? ताई, त्या सगळ्यांचे चेहरे आहे ना ओळखण्या पलीकडे गेलेत. त्या चेहऱ्यांची जी अवस्था होती ना, मी तुला नाही सांगू शकत. असतील ना, सगळ्यांचे चेहरे ओळखण्याच्या पलीकडे गेले असतील, पण हे त्यात नाही आहेत, कारण त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं ते येणार आहेत आणि ते येणार आहेत. अरे बास. ताई ऐक माझं, मला सांग, तू श्रेयस नव्हता का त्या बसमध्ये? हो, होते ना त्या बसमध्ये. मी कुठे नाही म्हणते, होते ते. प्लीज तू समजून घ्यायचा प्रयत्न कर. श्रेयस आपल्यात नाहीये, तो आपल्याला सोडून गेला. अगं त्या बस मधलं कोणी वाचलं नाहीये. पोलिसांनी सुद्धा तसं स्टेटमेंट दिलंय. हे बघ, आपल्याला आहे ना आपल्या सगळ्यांना ऍक्सेप्ट करावं लागेल की श्रेयस आता नाहीये. विद्युत, निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. तू का समजत नाहीयेस ताई? श्रेयस आपल्याला सोडून गेलाय. श्रेयस नाहीये. साहेब ठीक आहेत का? आई प्लीज गप्प, श्रेयस. शांत हो. माया, काय करते तू? काय करते? तुम्हाला सगळ्यांना किती वेळा सांगितलं मी, यांना काही झालेलं नाही, ते सुखरूप आहे, तरी तुम्हाला का कळत नाहीये? आई बघ माझ्याकडे, बघ बघ यांच्या फोटोकडे बघ. तुला वाटतंय का तुझे बाबा या जगात नाही असं वाटतंय? वहिनी ऐक. शिल्पी, अगं ऐक, मी काय तुला तरी कळायला हवं. तिला कळत नाही, तुला तरी कळायला हवं ना ग. नका रडू, खरंच नका रडू. त्यांना ना काही झालेलं नाहीये. वहिनी का कोणी माझं ऐकत नाही? मी सांगते त्याला काही झालं नाहीये तरी. नाही, फोटोला हार, असं कोणी हार लावतं का जिवंत फोटोला? काही नाही झालंय त्यांना. आहेत ते. नमस्कार. तुमच्या घरात दुःखद प्रसंग घडला आहे याची पूर्ण कल्पना आहे मला. अशा या दुःखद प्रसंगी हा कलह करणं टाळा. कारण आपला माणूस जरी या जगातून गेला असला तरी मनाने तो अपतेष्टांमध्येच गुटमळत असतो. आणि मग अशा कलहपूर्ण वातावरणात त्याच्या आत्म्याला त्रास होतो. एक मिनिट, कसला आत्मा? काय बोलताय तुम्ही? आणि तुम्ही ज्या माणसाबद्दल बोलताय ना, तो नवरा आहे माझा. बघताय ना त्याला, तिथे जिवंत आहे तो, त्याला काहीही झालेलं नाहीये. कळलं तुम्हाला? तुमच्या मनाची अवस्था मी समजू शकते. अशा या दुःखद प्रसंगात तुमचं मन सकारात्मकतेकडे जातंय हे चांगलं लक्षण आहे. प्रार्थनाची साथ कधी ना कधीतरी ऐकावीच लागते ना. कोण आहात तुम्ही? आणि काय बोलताय? इथे आमच्या घरात का आलात तुम्ही? तुम्ही निघायत ना तुम्ही. थांब ग शिल्पी, तुम्हाला माझा राग येणं स्वाभाविक आहे. तुम्हाला मी सांगते, निघा इथं, निघा सांगते ना. तुम्ही निघा इथं. काय सांग, काही बोलते ती, म्हणते आत्मा वगैरे. निघा. आई
तुम्ही जायचं जिवंत कळलं तुम्ही निघा. ए बाई, तू इकडे का आली आहेस? आधीच तुझ्यामुळे सोसायटीमध्ये वाद चालू आहेत. शेजार धर्म. बास, तू मला अक्कल शिकू नकोस. तुझी आता सोसायटीमध्ये तक्रारच करायला हवीस, समजलं का? चल निघ इथून. सावंत काकू, तुम्ही थांबा. मला बरोबर माहितीये कसं डील करायचं ते. तुम्ही या प्लीज. तुम्ही या म्हटलं ना. आई मी आले. काय बाई आहे आगाऊ, कशाला आली होती इथे काय माहित. का आलात तुम्ही इथे? कशासाठी? आमच्या घरी सगळेजण खूप डिस्टर्ब आहेत आता. तर तुम्ही येऊन प्लीज आणखी काही गोंधळ घालू नका प्लीज. का हसताय तुम्ही? एक मिनिट. तुम्हाला जसं भविष्य दिसतं तसंच ते भविष्य तुम्हाला कंट्रोल पण करता येत असणार. याचाच अर्थ हे सगळं तुम्ही घडवून आणलात. हो का? कशासाठी? मला बहिणीला त्रास द्यायचा होता. तिच्या बाबतीत ऑब्विसली मला वाईट घडवून आणायचं होतं, पण माझा दादा, माझा सख्खा भाऊ, त्याच्या बाबतीत तुम्ही का असं केलं? का? जन्ममृत्यूचं नियंत्रण हे विधात्याच्या हातात असतं. ते माझं काम नाही. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या मी रोखू शकत नाही आणि बदलू देखील शकत नाही. पण या गोष्टी घडण्याआधी मी त्याबद्दल पूर्वसूचना देऊ शकते. मला दिलीत का पूर्वसूचना? तुमच्या हसण्यावरून आणि तुमच्या चेहऱ्यावरून मला आता असंच वाटतंय की हे सगळं तुम्ही घडवून आणलंय. आणि जर तुम्ही हे केलं असेल ना तर मी सोडणार नाही तुम्हाला. तुझी ही ऊर्जा माझ्यावर खर्च करण्यापेक्षा तुझं विस्कटलेलं घर सावर आणि या डळमळणाऱ्या काळाकडे एक संधी म्हणून पहा. या घरातल्या कर्त्याच्या अनुपस्थितीत तू स्वतः या घराचा कर्ता हो. आणि या घरातली सगळी सूत्र तुझ्या हातात घे. हाच तुझ्या परीक्षेचा काळ आहे आणि जर का या परीक्षेत तू उत्तीर्ण झालीस तर तुझ्या मनातलं इस्पित साध्य होईल. कारण सत्य एकच आहे. मम आत्मना. तुझं काही झालेलं नाहीये. काही नाही झालं. आई रडू नकोस ना ग. तुला बघून मला पण रडू येतं. हे बघ, नाही रडणार मी आता. मला माहितीये तू रडतेस की नाही. आता एक काम कर, हे लिंबू सरबत पिऊन घे. तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस. हो, ऐक ना, तुझ्या बाबांना ना काही झालेलं नाहीये, माहितीये ना तुला. बाहेर सगळेजण जे काही सांगतात ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाहीये. आई मला माहितीये बाबा परत येणार आहेत. त्यांनी मला प्रॉमिस केलंय ना ते गावावरून पटकन येणार. ते माझ्यासाठी गिफ्ट पण आणणार आहेत. तू रडू नकोस ना. तू नाही रडणार. तुला वाटतं ना तुझे बाबा परत येणार आहेत. गो, मग हे सगळं तू
बाहेर जाऊन सगळ्यांना सांगशील का? सांगशील माझे बाबा परत येणार आहेत, माझ्या बाबांना काही झालेलं नाहीये. तू शांत हो, मी सगळ्यांना सांगेन. पण बाबा जेव्हा येणार तेव्हा सगळ्यांना समजेल ना. हो. आता एक काम कर, तू हा लिंबू सरबत पिऊन घे आणि सगळं संपवायचं. थोडस पण नाही ठेवायचं, नाहीतर मी रागवेन. हे बघ, आत्ता सगळं पिऊन टाकते. हा, गुड गर्ल. संपवलं. आपले बाबा खरंच परत येणार आहेत, हो ना?